आंबवडे तालुका करवीर येथे दारू पिण्यास हटकलेचा राग मनात धरून किराणा दुकानावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी तिघांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपी जखमी अवस्थेत CPR हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। फिर्यादी तुकाराम गणपती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8:30च्या सुमारास त्यांच्या घरासमोरील गणेश किराणा स्टोअर समोर आरोपींनी हल्ला केला। आरोपी विशाल फाळके याने तलवारीने पाठीवर आणि हातावर वार करून फिर्यादीची बोटे तोडली, तर हर्षवर्धन सुतार याने कोयत्याने खांदा आणि कोपऱ्यावर वार करून गंभीर जखमी केलं। रजत गुरव आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी मारहाण शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। हल्ल्यानंतर दुकानातील काउंटरवर तलवार आणि कोयत्याने वार करून तोडफोड करण्यात आली। हल्ल्यात फिर्यादीसह मारुती गणपती पाटील जखमी झाले आहेत। आरोपी विरोधात BNSच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे। विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलं असून त्यांना किशोर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। या घटनेमुळे आंबेवाडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय काशीत करत आहेत।